जालिंदर सुपेकर यांनी पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तपदी असताना हगवणे बंधूंना शस्त्र परवाने तर दिलेच, पण त्याचबरोबर त्यांच्या कार्यकाळात इतरांनाही मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने दिल्याचं उघडकीस आलंय। जालिंदर सुपेकर यांनी अतिरिक्त आयुक्त म्हणून 2 पोलीस आयुक्तांसोबत काम केलंय। अमिताभ गुप्ता 20 सप्टेंबर 2020 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत पुण्याचे पोलीस आयुक्त होते, तर रितेश कुमार हे 18 डिसेंबर 2022 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत पुण्याचे आयुक्त होते। तो 2021 मध्ये 152 शस्त्र परवाने देण्यात आलेत। 2022 मध्ये 279 शस्त्र परवाने, तो 2023 मध्ये 328 शस्त्र परवाने, 2024 मध्ये फक्त 23 शस्त्र परवाने देण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।